मित्रांनो, मी शेळी पालन सोडून देणार आहे, कारण बायको म्हणते शेळी पालन परवडत नाही. इतके शेळीवरती काही धकत नाही. एखाद्याची रोजंदारी महिंदारी करा म्हणती, शेतातले कामं करा. तर आज थोडी मुलाखत घेऊ त्यांची, का बरं शेळी पालन परवडत नाही, का नाही. तर असं बोलतच काय नाही, बोल इकडे येऊ नको कॅमेऱ्यासमोर. पण आता सांग मला, कशामुळे शेळी पालन परवडत नाही. खरंच मित्रांनो, शेळी पालन परवडत नाही का बरं? मला सांगा बरं, खरंच सांगा, शेळी पालन परवडतं का नाही? तुम्ही सांगा आता मला उत्तर. आज माझ्याकडं 6-7 शेळ्या आहेत समजा, आणि करडं आहेत. सगळे टोटल मिळून 16 आहेत. त्याच्यातले विकले आपण काही. तर खरं सांगायचं म्हणजे काय बोलवलं, आमचा राहिला वाद. ही जाती 300 रुपये रोजा ना. आता 250 आमच्याकडे, 300 देते की नाही काय माहिती. देते, लोक द्यायला लागले. लोक द्यायला लागले. देते म्हणजे काय. आणि मी राहतो शेळ्या सांभाळायला इथं शेतामध्ये. तर आता हिचं म्हणून आलं कसं, 500-600 रुपये रोज येईल. शेळ्या विकून टाका आणि रोजाच्या लोकांच्या कामाला जा. आता रोजंदारी रोज लागेल का बरं मित्रांनो? खरं सांगा तुम्ही. आता महिन्यानं राहायला जर म्हणलं तर लोक 12 तासाची वरती काम घेतात. त्यांना तर वाटतं रात्री पण आपल्याची दावणीला झोपला पाहिजे माणूस. इतके लोक अवघड झाले. 2 दिवसाचं काम एका दिवसात घेता, असे लोक झाले आता. त्याच्यामुळं कोणी रोजानं पण जाती नाही. तुमच्याकडे जाते का? आमच्याकडे तर नाही जात. तर असं म्हणणं आहे आमच्या सागर मॅडमचं. तर त्यांचं मनोगत आपण ऐकूया थोडक्यात. बोला आता, काय म्हणणं आहे तुमचं? फिरत नाही, बोल ना तू. काय बोल म्हणजे, आता ते सरकी खुरपून आले, त्याच्यामुळे जरा त्यांचा मूड बरोबर नाही आहे. मग तुमच्याकडे कॅमेरा नाही फिरत असं तर बोला ना. माणूस जर रोजाने गेला 500 रुपये रोज येतो. आणि रोजाना उधडे जर काम केले माणसानं तर 1000-1500 रुपये बिल. अरे उधडे आहेच कोणाचे आता. आहे नाही लोक सगळे रिकामे. कोणते उधडे काम? इकडे तिकडे कामालाच नाही का इकडे तिकडे कंपनी. कंपनीत जावं. मग ते कंपनीत काय 500 रुपये रोज पडतो काय? मग आपल्या कामावर आपण जसे काम केलं तसं भेटते काम ना. कुठं काम करतोय भावाला, कामाची सोय लागली त्याला. कंपनीत तिकडे सळायच्या कंपनीत काम करायचं. आपण तसे डेंजर काम करत नाही. 4 दिवस जगायचं आहे आपल्याला. 4 दिवस जगायचं मित्रांनो. काहीतरी काम करायचं तर व्यवस्थित करायचं. 4 दिवस आपल्याला आनंदात जगता आले पाहिजे कुटुंबासोबत. नाहीतर मग काय पैसा कमायचा आणि मग काय करायचं तसा पैसा कमवून स्वतःची जीवाला हानी झाली म्हणजे मग कोण सांभाळणार आहे? अहो बायको पाणी तांब भरून देणार नाही. एकदा जर माणसाचं जर आदू झालं माणूस तर कोणाला देत नाही. जन्म दिलेला माय बापच देत नाही तर बायको काय देईल? जन्म दिलेले मायबाप सुद्धा देत नाही. खरं सांगायचं बायको म्हणजे. लोकाचीच आहे. लहान लेकरांना जर काम जर नाही ऐकलं तर लहान लेकराला फटका देतो माणूस. आता इथं कोण सांभाळणार एवढ्या मोठ्या माणसाला? त्याच्यापेक्षा आपलं सांभाळून जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायचं. ज्या दिवशी नाही रेटलं त्या दिवशी रामकृष्ण हरी मठावर जाऊन बसायचं. एखाद्या मस्त आबाद झाडझूड करायची, सेवा करायची एखाद्या देवाची आबाद. जोपर्यंत आहे तोपर्यंत शेळ्या सांभाळायच्या मस्त आनंदात. काय योग लय बेकार येतात, काय सांगा तुम्हाला. त्याच्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत शेळ्या सांभाळायचे. ज्यावेळेस आपला पैलवान मोठा झाला आणि त्याने जर नाही सांभाळलं तर मग चालले आपली दिंडीत रामकृष्ण हरी करीत पांडुरंगाच्या भेटीला. जायचं का नाही आपल्याला पंढरपूरला? कधी म्हणजे आता पंढरपूरला कधी जात असते? जाऊन पोचायला लागले आता. पोहोचला मग आपल्याला जातात नाही अजून. दिंडीतले पोचले तिथं जाऊन जवळ. हो पोहोचले पण आपल्याला जाता येत ना अजून. पण चला मग जाऊन मग कधी. बरं शेळ्यांचं काय करायचं मग? ते तुम्हालाच माहित आता काय करायचं शेळ्यात. मला माहिती आहे. मग तू म्हणली ना शेळ्याने शेळी पालन नाही करायचं. ते शेळ्या नाही मोडायच्या, कुठं कामाला नाही जायचं. मग काय सांगणार आहे? कामाला तर जाणार नाही आपण. याच्यामध्ये दुरुस्तीकरण करू काहीतरी. शेळ्या वाढवावं लागतं मित्रांनो. आणि कसं आहे, इतक्या शेळ्यावर धकत नाही, बरोबर आहे. बघू आता याच्यामध्ये काहीतरी चेंजिंग करू. जरा सध्या अडचणी आहेत आणि पाऊस पण कमी आहे यावर्षी.
पाऊस आता आज तर आला झेम 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 झाला फारसा थोडा. आता परत येतो का नाही काय माहिती संध्याकाळच्या एवढंच आठ पितं काय माहिती. वाढलं कमी आहे वर्षी पावसाचे आमच्याकडं. काय नाही मित्रांनो, शेळीपालन काही सोडायचं नाही आपल्याला. शेळीपालन वाढवायचं पण कमी करायचं नाही. आज चाऱ्याचे नियोजन सगळं नियोजन करून आपलं शेळीपालन वाढावं करणार आहे. कारण की कंपन्या जायला आपल्याला आवडत नाही खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यापेक्षा आपलं मस्त आबाद राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं. शेळ्या वाढवायच्या 25-30 शेळ्या करायच्या. अजून 1 वर्षात का होईना, समजा पुढल्या वर्षी का होईना 30 शेळ्या करायच्या आणि मस्त आनंद राहायचं. सगळा प्लॉट आता हे जेवढं शेत दिसतं का तुम्हाला, सगळं शेतामध्ये आपल्याला चारा करायचा शेळ्यानं. ओनली अर्धा एकर, पाऊण एकर, अर्धा नाही पाऊण एकर आहे टोटल. हिरवगार मस्त. पुढं नियोजन करू आता व्यवस्थित. आतापासून सांगून उपयोग नाही तुम्हाला. जसं होईन तसं तुम्हाला पण दिसन. तोपर्यंत कशाला उगं बाता आणायची आतापासूनच. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? करायचं ते मॅडम हसू राहिले आमच्या इकडं. हसू द्या, हसणारेच पाहिजे. हसणारे एक दिवस दात दिसतच असतात. हसू द्या. बिनदाताचा प्राणी कोणता? घरचे असतील, बाहेरचे असतील, हसू बिनदाताचा प्राणी द्या. कोणता? एक दिवस हसणारेच दात दिसतात. फक्त संयम ही बडी चीज आहे. फक्त संयम ठेवायचा माणसाला. जास्त उतळ बाळू व्हायचं नाही. नाहीतर मग काय ते आहे ना ते पडी घातली काय तुम्ही आज? गुडघ्याला बाशिंग. हो पाळी घातली. खरंच काय होय? मला पडी घातल्या म्हणजे त्याचीच झाली नाही मग इकडं ते ते पकडून धरली. कोण म्हणजे आता पाऊस दिसत नाही की तुला चालू पाऊस? नाही त्याच्या आधीच गेले ते नाही मला नाही माहिती. मग भाडे घेऊन गेले. पाऊस सुरू झाला शितुडीत त्यावेळेस गेला ते. दररोज त्याच झाल्यावर उद्या नाही लेवरची गाडी घेऊन गेलेली दुपारच्या आधीची गोष्ट. तेव्हा शितुडी सुरू झाली. तुमच्याकडे नसन, आमच्याकडे सुरू होती. असं काय? तर मित्रांनो जाऊ द्या, होत असते गोष्टी. टेन्शन नाही घ्यायचं. आपण तर टेन्शन घेत नाही. कोणाला रोजानं जायचं जा, तिकडं महिन्यानं जा. आपण आपला धर्म सोडणार नाही. आपण शेळीपालन सोडणार नाही. खरंच सांगायचं म्हणजे ज्याला परवडतं, ज्याला जे आवडन ते करीन. असं बायकोच्या मनावर थोडंच आपण महिन्यानं राहणार आहे कोणाच्या. तसा काही विषय नाही आहे. महिन्यानंच कोणी ठेवत नाही आलं. महिन्यानं ट्रॅक्टर नाही येणार करून राहिली शेती आता. महिनदारात नाही, भेटतच नाही महिनदार. होत नाही कसं झालंय. ज्याला जास्त गरज येते का ते. कोणी गरज नाही, कोणाला गरज नाही. आता कोणता एवढा हे नाही. कोणी म्हणतं बाबा महिन्यानं तिकडंच पाय म्हणते एखादा. असे किती जण दाखवत तुला लोक पाहू बेजारी महिनदार भेटा ना कोणाला.